नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 तारखेला जमा होणार आहे। त्यापूर्वी जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल किंवा नाही हे तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती जाऊन चेक करावं लागणार आहे। जर तुम्हाला दुसरा आणि तिसरा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला स्टेटस तुमचं पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून काही अडचणी असतील तर तुम्ही त्या तत्काळ सॉल्व्ह करू शकता। तर तुम्हाला हप्ता जमा होईल किंवा नाही हे या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। तर त्याची वेबसाईट कोणती आहे, कसं स्टेटस चेक करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया। म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला nsmny.mahait.org फार्मर लॉग इन या वेबसाईटवरती यावं लागेल। ही शासनाची म्हणजेच नमो शेतकरी योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसून येईल। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। तर सर्वात प्रथम हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा। तर या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध दिसतील। यामध्ये बेनिफिशियरी स्टेटस आणि लॉग इन हे पर्याय देण्यात आलेले आहेत। तर बेनिफिशियरी स्टेटस या टॅबवरती तुम्ही क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे डॅशबोर्ड ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट, तुम्ही क्रोम ब्राउझर यूज करत असाल तर त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट आहे ती सुद्धा या ठिकाणी ऑन करून घ्या। त्यानंतर ऑन केल्यानंतर अशा प्रकारचं काही तुमच्या समोर इंटरफेस दिसून येईल। तर याला आपण या ठिकाणी थोडंसं झूम करून घेऊया। या ठिकाणी झूम केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन पर्याय तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करा। त्यानंतर पुन्हा झूम करूया। मोबाईल नंबर आहे, आधार नंबर आहे, तुम्ही जो नंबर ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने तुम्ही ते चेक करू शकता। तर आपण काय करूया, या ठिकाणी बॅक येऊया, आपण मोबाईल नंबरने या ठिकाणी स्टेटस पाहूया। तर मोबाईल नंबरवरती या ठिकाणी आल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर आणि कॅप्चा जो दिलेला आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर गेट डाटा या टॅबवरती क्लिक करा। त्यानंतर मोबाईल नंबर ॲज नॉट व्हॅलिड, जर मोबाईल नंबर तुम्ही चुकीचा टाकला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा रीएंटर करायचं आहे। शेतकरी बंधूंनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचा काही इंटरफेस हा दिसून येणार आहे। तर यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट, आधार, ई-केवायसी ऑथेंटिकेशन, ई-केवायसी डन आहेत किंवा तुम्ही पात्र आहात, लॅट डिसेंडिंग स्टेटस काय आहे, बँक स्टेटस काय आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। तर आता या ठिकाणी जे काही फंड आहे हे डिस्ट्रीब्यूट डिटेल्स यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी जे आहे तुमचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहता येतं। आता सध्या या ठिकाणी फक्त एकच जो काही पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता त्याची डेट, त्यानंतर UTR नंबर आणि त्याबाबतचं सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं स्टेटस पाहू शकता। आता PM किसानचं स्टेटस पाहण्यासाठीचं काय प्रोसेस आहे तर ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया थोडक्यात। शेतकरी बांधवांनो, PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे। तुम्हाला एक पर्याय दिसून येईल फार्मर कॉर्नर। या फार्मर कॉर्नरवर आल्यानंतर बेनिफिशियरी लिस्ट आणि नाव युअर स्टेटस हे दोन पर्याय दिसतील। तर तुम्ही नाव युअर स्टेटस यावरती क्लिक करा। त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मागितला जाईल। रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही आता PM किसानवरती जो तो रजिस्ट्रेशन नंबर पाहिलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकून, कॅप्चा टाकून, गेट OTP टाकून, OTP जो आहे तुमच्या मोबाईलवर येईल तो मोबाईल नंबरवर आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे। तुम्हाला संपूर्ण डिटेल ही दिसून येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकता। ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।